कुठे निघालीस ग? इंद्रायणी ताई, अहो विसरलात का तुम्ही? ही वेळ शकुंतला आईंच्या चहाची आहे. त्यांच्यासाठी चहाच करायला चालली. आई? हो, आई. काय की मला आई नाहीये ना, म्हणून मी शकुंतला काकांना आई मानला. शकुंतला आई. अगं मग तू कशाला त्रास घेतेस? मी आहे ना. मला कसला आलाय त्रास? मला आवडतं त्यांच्यासाठी सगळं करायला. आवडणारी प्रत्येक गोष्ट करावीच असं नसतं ना श्रीकला. म्हणजे तुला घरी जायला उशीर होत असेल ना. तुम्हाला मला घरी पाठवायची खूप घाई झाली आहे का इंद्रायणी ताई? हो. काही तर झालीये बाई. काय आहे? प्रत्येकानं आपापल्या घरी ना वेळेत जाव. इतक्या भर पावसात मी भिजत भिजत घरी जायचंय? त्या दिवशी ना मुंबईत सुद्धा पाहू. तुला कसं माहित ग मुंबईत पाऊस होता ते? तू आली होतीस का मुंबईला? आली होतीस मुंबईला? नाही. शकुंतला काकी म्हणाल्या होत्या तू 2 दिवस नव्हतीस गावात. तू गावात नव्हतीस म्हणजे मुंबईला आली होतीस का? तिथे कुठे धडपडलीस का? मुंबईच्या पावसात पाय सटकला का? तेव्हा झाली हे दुखापत? काय झालंय हे? हो थांबा थांबा, किती प्रश्न विचारता इंद्रायणी ताई. तुम्ही माझी उलट तपासणी घेताय का? मुंबईच्या पावसाच्या बातम्या मी टीव्ही आणि मोबाईलवर बघतच होते. आता मुंबईचं तर माहितीच आहे ना तुम्हाला, जाऊन आलात ना आता तुम्ही. मुंबईचं स्पिरिट अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि पाय मोडायला मला मुंबईला यायला हवं का इंद्रायणी ताई? इथे तालुक्यातही अपघात होतातच की. 2-3 दिवस माझं तालुक्यात काम होतं ना, तिथे गेले होते. तिथे छोटासा अपघात झाला आणि म्हणून लागले ते, बाकी काही नाही. हो का? हो ना. बर. बरं आता मी जाऊन चहा बनवू का? तुम्हाला हवा असेल तर सांगा मला, मी तुमच्यासाठी बनवेन परत एकदा. नाही नको. इंद्रायणी ताई, तुम्हाला लुडबुड वाटते का हो माझी? नाही तसं असेल ना तर मी नाही जात किचन मध्ये. नाही बनवत मी चहा. जाते मी माझ्या घरी इतक्या भर पावसात. काय आता? नाही थांब. असं काही करायची गरज नाही. हो ना. बरं मी जाऊ का मग आता चहा बनवायला? काय की मला शकुंतला आईंना वेळेतच चहा द्यायचा. येते मी. एक वार फुकट गेला म्हणून दुसरा करणार नाही असं थोडीच आहे. आता बघ मी काय करते ते. नाही तुझ्या नाकाखाली तुझ्या घरच्यांना वश केलं ना तर नाव श्रीकला सांगणार नाही. आता तू फक्त बघच. माझा एक डाव नक्कीच फेल गेला असेल, पण त्याच्या दुप्पट ताकदीचा वार आता मी करणार. बघशीलच तू इंद्रायणी.
भावी सरपंचांना विठूच्या वाडीच्या सळसळत्या नेतृत्वाकडून नमस्कार. जेलमधनं सुटून आलायस का जेल फोडून आलायस? नाही नाही, कायदेशीर बेल मिळवून बाहेर आलोय आणि बाहेर आल्या आल्या म्हणलं गोपाळ महाराजांचं दर्शन घ्यावं. हो अर्र, तुम्हाला महाराज म्हणलेलं आवडत नाही नाही का? काय म्हणावं तुम्हाला? गोपाळ राव. हा, गोपाळराव वारी की हा? आम्ही मोहितराव, तुम्ही गोपाळराव, दोघही राव राव, दोघही भाऊ भाऊ. हा, म्हणजे कसं एकदम एक टीम, एक फॅमिली असल्यासारखं वाटतंय. हा? वाटतंय बर चल, मी निघतो आता. हॉस्पिटल मधली कामं संपवून रात्री येतो पक्षाच्या कार्यालयात. दर दिवशी हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे का? बर, ते काम आहे ना माझं. आणि मग निवडणुकीचं काम ते कुणी करायचं? अहो, नुसता फॉर्म भरून उमेदवार जिंकत नसतोय, त्यासाठी काम करावी लागतात. काम आधीच आपल्या दोघांचा तो नवरात्रीवाला प्लॅन सपशेल फेल झालाय. आता त्याची भरपाई करायची म्हणून दिवस रात एक करून चौपट वेगानं काम करावं लागणार आहे आपल्याला. हो, अरे आता गावचं सळसळत नेतृत्व खुद्द मोहित राव मला सपोर्ट करत असल्यावर मला काय गरज आहे दिवस रात्र एक करून काम करण्याची? सांग. नाही, कौतुक आवडलं आम्हाला. नाही, पण हे कसं झालं माहितीये का? हॉस्पिटल मधला मेडिकल वाला गोळ्या देतोय ना, डॉक्टरचं काय काम आहे? असं झालं. अहो, निवडणुकीला तुम्ही उभे आहेत ना, मग तुमचा जनसंपर्क वाढवावा लागेल ना. मतदारांच्या मनात तुमच्याबद्दल चांगलं मत तयार झालं पाहिजे, पॉझिटिव्ह. गावात फिरा जरा, कनेक्ट वाढवा. माझा कनेक्ट चांगलाच आहे. असं मग अधोक्षज महाराजांची पॉप्युलरिटी कसं काय वाढायला लागली? हो, तुमच्या फेल गेलेल्या प्लॅन मुळे. तुझा प्लॅन फेल गेला, पॉप्युलरिटी कमी झाली माझी, आणि त्या इंद्रायणीला उगाच सिंपथी मिळाली गावातल्या लोकांची. झालं नाही? काय फायदा झाला? हे जुनं पुराणं असं उकरून काढून काही फायदा झाला ना? तुमचा फायदा ना आमचा फायदा. लोकांच्या मेमरीचं काय? लोकांची मेमरी ते पिक्चर मधल्या हिरो आणि शॉर्ट टर्म असती. शॉर्ट टर्म ऐका माझं, आता जोर मारून हा विठूची वाडी आपलीशी करून टाकू. हा, एखादी पदयात्रा करून टाकू. चला लगेच. हा, आत्ता? हा, लगेच आता. मला हॉस्पिटलला जायचंय, डॉक्टर आहे मी. आम्ही कधी म्हणलं तुम्ही कंपाऊंडर आहेत म्हणून? म्हणलं का? मान्य आहे, तुम्ही डॉक्टरच आहात, पण निवडणुकीला पण उभे आहेत नाही का? मग त्यासाठी काय करावं लागेल? कनेक्ट वाढवावं लागेल. अहो, ते अधोक्षज महाराज बघा, गावातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर त्यांचं नाव आहे. तुमचं आहे का ना? काय माहित? तेच तर माहित करून घ्यायचं का नाही आपल्याला गोपाराव? तेच माहित करून घ्यायचंय. आणि त्याचसाठी हे पदयात्रा, प्रचार सभा, लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणं हे करावं लागतंय. नाहीतर अधोक्षज महाराज आहेतच आपली पिसं काढायला आणि आपलं डिपॉझिट. माझ्या समोर तो अधोक्षज काहीच करू शकणार नाही. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. कॉन्फिडन्स म्हणतात याला. तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळपासूनच डोर टू डोर व्हिजिटचा कार्यक्रम सेट करा आणि मग बघा कोणाची हवा होती ते. हा, डॉक्टर येता घरा तोची दिवाळी दसरा, आणि विरोधकांना म्हणावं सरपंच पद विसरा. वा, चांगलंय. हा, बरं चल, मी येतो. हॉस्पिटलला जायचंय, पेशंट्स वाट बघत असतील. आता होणार खरी लढाई सुरू. विठुराया, ती श्रीकला आली आहे ना, तेव्हापासून माझं मन थारेवरच नाहीये बघ. मुंबईला जाऊन आपल्या शाळेचं काम झालं याचा आनंद मानू की त्या श्रीकलामुळे होणाऱ्या माझ्या कुचंबनेचं दुःख मानू, मला कळतच नाहीये. आणि विचार जरी केला ना तर डोक्याचा फुगा होतोय. अरे, मी तिला काही बोलायला गेले की आदूला, व्यंकू महाराजांना, नारायणी ताईला, काकींना माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा, पण काय करू रे? श्रीकला मला सरळ मुलगी वाटत नाहीये.
हे मी घरच्यांना कसं पटवून देऊ? बरं मी तिला काही बोलायला गेले तर काकींना, व्यंकू महाराजांना, आदूला, नारायणी ताईला माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा. काय करू, हे सगळं गणितच बिघडलंय विठुराया. ती समोर जरी आली ना, डोकं दुखायला लागतं माझं, चिडचिड होते माझी. काय करू रे मी सांगतो काय ते. विठुरायाला म्हणाव की आपल्या शाळेसाठीची इमारत लवकर उभी राहू दे. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो सगळं ऐकतो ना तुझं. हे पण नक्कीच ऐकेल. हो ऐकेल ना. न ऐकून कुठे जाणार आहे? आणि अजून एक, माझं जर नवीन बिल्डर सोबत बोलणं झालं, तो ना आपल्याला शाळेसाठीच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देणार आहे सगळ्या. आणि तो शिष्य बिरवा खरवाला नाही का, तो आपल्या शाळेसाठी अर्ध्या किमतीत दरवाजाने खिडक्या देणार. हाय मायो, विठुरायाच पावला म्हणायचं. हो मग आता फक्त लवकरात लवकर शाळेचं काम सुरू करून देऊ. इसी बात पर तोंड गोड कर लो. हे घ्या सरबत, श्रीकला स्पेशल आहे. ती आपल्या स्वयंपाकघरात आली होती. म्हणजे ती आपल्या घरातली नाहीये ना. असं बाहेरच्या लोकांनी आपल्या घरी येऊन काम करणं बरं वाटत नाही.